दिशा शालेन प्रकरणात आता नवीन वळण आलं आहे ते म्हणजे एसआयटीने जो रिपोर्ट सादर केला कोर्टामध्ये त्यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याची बाब समोर आलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भातली जी याचिका दिशा शालेनचे वकील या संदर्भात ती दाखल केली होती त्यांच्या वडिलांसोबत ते वकील आपल्या सोबत आहेत निलेश ओझा। सर काय सांगणार, पुन्हा आता दुसरं वळण लागलेलं आहे दिशा शालेन प्रकरणात, त्यामुळे कुठेतरी तथ्य नाही। या अगोदर देखील क्लोजर रिपोर्ट आले होते, त्यानंतर आता हा एसआयटीचा रिपोर्ट जो महायुती सरकारनेच दिलेला आहे, एसआयटी स्थापन केलेली आहे, त्यानुसार कसं बघतात या प्रकरणाकडे? पुन्हा तुमच्याकडे आता ती बाजू मांडण्याची वेळ आलेली आहे। चांगला प्रश्न विचारला। जे लोक म्हणतात की हा क्लोजर रिपोर्ट आला आणि त्याच्यामुळे आदित्य ठाकरेला क्लीन चिट मिळाली, त्या लोकांनी जेवढं खुश व्हायचं होऊन जाव, ही अर्धवट बातमी आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तो रिपोर्ट काल आम्हीच दिला सगळ्या मीडियांना। आमचीच इच्छा होती तुम्ही हा चालवायला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही सत्य विचाराल ना काय आहे। तर सत्य हे आहे, हा जो रिपोर्ट काल सादर केला त्याच्यानंतर कोर्टात काय घडलं हे तुम्ही कोणीच मीडियाने कव्हर केलेलं नाही। जे न्यायालयात हजर होते मीडियाचे लोक त्यांना विचारून घ्यावं काय काय याच्यात आलंय, म्हणजे असं नाही काय काय याच्यात आलेलं आहे। न्यायालयाने तो रिपोर्ट स्वीकारला नाही। न्यायालयाने प्रश्न विचारला, आमचा आदेश होता 30 एप्रिल 2025 की ॲफिडेव्हिट जे फाईल करायचं आहे ते चीफ सेक्रेटरीने फाईल करायचं आहे, कारण आरोपी हे कमिशनर लेवलचे आहे, परमवीर सिंग अँड अदर्स। ते कित्येक पोलीस अधिकारी आत्ताही इथे आहेत, त्यांच्या दबावाखाली हे ॲफिडेव्हिट फाईल केलं आहे। तर कोर्टाने प्रश्न विचारला, हा शैलेंद्र नगरकर जो पीआय आहे ज्याने ॲफिडेव्हिट दिलं, तो याच्यात पार्टीच नाही आहे, रिस्पॉन्डंटच नाही आहे। आणि त्याला सरकारी वकिलाला विचारलं, त्याला अधिकृत केलंय का चीफ सेक्रेटरीने हे उत्तर द्यायला? त्यांनी सांगितलं नाही। मग हा कसा काय अहवाल दिला तुम्ही? दुसरी गोष्ट, एक सगळ्यात इम्पॉर्टंट, तो अहवाल तुम्ही चांगल्या तऱ्हेने वाचा, मग तुम्हाला माहित पडेल त्याच्यात काय घोळ आहे। तर तुम्ही सगळ्यांनी कव्हर केलं होतं ते की सतीश साल्यांची जी तक्रार आहे पोलीस कमिशनरला, कोणत्या तारखेची? 25 मार्च 2025 आणि त्यांनी रिपोर्ट बनवला आहे सतीश साल्यान यांच्या 2024च्या स्टेटमेंटवर। तक्रार द्यायच्या 1 वर्ष आधीचं जे ॲफिडेव्हिट मध्ये लिहिलं की 2024 मध्ये जे सतीश साल्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं त्याच्या आधारावर रिपोर्ट बनवला। नितेश राणेचं स्टेटमेंट नाही आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांचं असंच शपथपत्र फेटाळून लावत आरोपीच्या अगेन्स्टमध्ये मर्डरचा FIR नोंद करण्याचा आदेश सिंधू नागरगोजे प्रकरणात दिला आहे। सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं, कित्येक लोकांना हा कायदाच माहित नाही आहे, नुसतं काहीतरी म्हणजे अर्ध्या हळद कुंडाने पिवळे झालेले काहीतरी स्वयंघोषित लिगल एक्सपर्ट काही पत्रकार आहेत, ते लोक काय सांगतायत, आता झालं सगळं। ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टचा जर अहवाल आला की याच्यात काही गुन्हा घडला नाही, मर्डर झाला नाही, रेप झाला नाही, तर सुप्रीम कोर्टानं सांगितलं त्याला कचऱ्याच्या डब्यात टाका। कारण जेव्हा मर्डरची तक्रार येते, तुमचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट काही म्हणू द्या, तुमचं ADRचा अहवाल जे आता एसआयटीने दिला ते काही म्हणू द्या, त्याला काही व्हॅल्यू नाही। कारण मर्डरच्या इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर वेगळी आहे, ती 154 CRPCची आहे। पहिले FIR रजिस्टर होईल, मग स्टेटमेंट रेकॉर्ड होईल, त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही क्लोज करू शकता। आता जे क्लोज केलं त्याला व्हॅल्यू नाही आहे, म्हणून या अहवालाला ऍक्च्युअली काही व्हॅल्यू नाही आहे। पण ज्यांना खुश व्हायचं त्यांनी व्हावं, तो त्याचा प्रश्न आहे। नक्की कोणी तपास करावा जेणेकरून खुलासे समोर येतील का? कुठेतरी राजकारणाला वाचवण्याचा प्रकार या ठिकाणी होतो का? पोलिसांच्या दबावाखाली कुठेतरी हे प्रकरण आहे का? तर हे जर रिपोर्ट योग्य वेळी सादर करणं त्यांची बाजू असते, मांडणे असते, मात्र आता सरकार देखील बदललंय, त्यामुळे अडचण जिथं निर्माण होते आता अडचणीला दिलासा मिळाला आदित्य ठाकरेंना कुठेतरी। तुम्ही चांगला एकदम सेन्सिबल प्रश्न विचारला। हे बघा, याच्यामध्ये जबाबदारी होती पोलिसांची, त्यांनी FIR नोंद करायचा होता आणि अहवाल द्यायचा होता। पण ते शक्य याच्यासाठी नाही आहे की वरिष्ठ पोलीस अधिकारी जे परमवीर सिंग वगैरे ते आता इथे जॉबमध्ये आहे, तर त्याच्या अगेन्स्ट तो ज्युनियर करणार नाही। आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांना केवढं माहित आहे नाही हे मला माहित नाही, पण यांनी हा जो केलाय प्रकार,
तो ऍक्च्युअली आदित्य ठाकरेला वाचवायचा थोडा कमी प्रकार आहे, हे परमवीर सिंगला वाचवायचा प्रकार थोडासा जास्त दिसतो. तर याच्यामध्ये आमची जी मागणी आहे त्याच्यावर तर हिअरिंग आहे ना. कोर्टानं सांगितलं तुमचं सगळं काय आहे, उत्तर द्यायचं नाही द्यायचं सगळं तुम्ही बघून घ्या. 16ला मी फायनल हिअरिंग घेणार. तर 16 जुलैला हायकोर्टामध्ये हिअरिंग कशाची आहे की या प्रकरणात सीबीआयला डायरेक्शन देऊन FIR रजिस्टर करून इन्व्हेस्टिगेशन करायचं. पण सीबीआयला पण फ्री हँड नाही, कोर्टाच्या मॉनिटरिंगमध्ये म्हणजे हायकोर्टाच्या सुपरविजनमध्ये हे इन्व्हेस्टिगेशन होणार. आणि मागच्या वेळेस तुमचंच एक इंटरव्ह्यू होता, तो व्हायरल झाला. त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारला होता की काय आहेत. मी काय बोललो त्यांना, काय बोलायचं बोलू द्या, आम्ही एकच देणार, आमच्याकडे 20 आहे, पण एकच अशी गोष्ट देणार सगळे चूप बसतील. त्यातला काही पार्ट सीबीआयच्या रिपोर्ट सहित कोर्टात ॲफिडेव्हिटवर दिला आहे. बाकी मेन जे आहे ते तर आहे, ते तर जेव्हा कोर्ट सांगेल कोर्टात आम्ही सगळा व्हिडिओ दाखवू, जे काही आम्हाला दाखवायचं आहे. बहुतेक 16 जुलैला सगळं दाखवू. दुसरं, शैलेश नगरकर जे PI आहे मालवणीचे, यांनी या प्रकरणात जे खोटं ॲफिडेव्हिट दिलं त्यांना कायद्याचं काही ज्ञान नाही आहे, म्हणून त्यांना बडतर्फ करावं, त्यांना कस्टडीत घ्यावं, त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि आरोपीला वाचवण्यासाठी खोटे पुरावे तयार केले म्हणून IPC जे 218, 191, 192 पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग 409 वगैरे म्हणजे आजीवन कारावासाच्या शिक्षेचे ते सगळे हे आहेत. आणि न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केली, त्याच्याकरता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जातं. आमचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांनी एक सुंदर जजमेंट दिलं, अशा याचं डिमोशन करायचं. आणि सचिन वाजेच्या याच्यात जे हायकोर्टाने आदेश दिला होता त्याला डिसमिस करा, सस्पेंड करा. तर या सगळ्या मागण्याचा ऑलरेडी अर्ज न्यायालयात दाखल झाला आहे, पण काही लोक नुसत्या अर्धवट एकतर्फी बातम्या दाखवत आहेत. हा झाला एक पॉइंट. दुसरा पॉइंट तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर अजून कोणी बोललेलं नाही आहे. म्हणजे काही थोडे एक दो बोलले असतील, पण मेनस्ट्रीम मीडियामध्ये अजून त्याचं चांगलं डिस्कशन झालेलं नाही आहे. आदित्य ठाकरे, आता मला एवढं सांगा, जर क्लीन चिट मिळालेली आहे, आदित्य ठाकरेला काय आवश्यकता आहे इंटरव्हेन्शन दाखल करायची, हस्तक्षेप याची का? त्यांनी दाखल केली, त्यांचं म्हणणं की माझं म्हणणं मांडून घ्या. हो, तर का जर तुमच्या अगेन्स्ट क्लीन चिट आहे तर तुम्ही कशाला आले? कारण आमचे ऑलरेडी पुरावे रेकॉर्डवर आलेले आहेत. मग त्याच्यामुळे घाबरून त्यांनी हा अर्ज लावला आहे. पण त्या अर्जामध्ये त्यांनी काय जोक केलाय माहित आहे का? ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की मी आदित्य ठाकरे, तर काय करता तुम्ही? धंदा, व्यवसाय, व्यापार आणि सोशल वर्कर. आमदारकी लपवली. आमदारकी का लपवली? कारण जर MLA असेल तर MLA आणि MP साठी स्पेशल कोर्ट आहे, टाइम बाउंड मॅनरमध्ये एका वर्षात सगळं केस व्हायला पाहिजे, फास्ट हिअरिंग व्हायला पाहिजे. त्याच्यातून वाचवण्यासाठी त्यांनी आमदारकी लपवली. आणि त्यांच्या शपथपत्रामध्ये त्यांनी एकदम एवढं म्हणजे काय लिहिलं माहित आहे का? तुम्ही ते दाखवलं काही लोकांनी, पण त्यातला खोटेपणा नाही दाखवला. त्यांनी लिहिलं की मला या केसमध्ये, आदित्य ठाकरेला दिशा साली यांच्या केसमध्ये CBI ने बिहार पोलिसांनी सगळ्यांनी क्लीन चिट दिली आहे. तर आम्ही काल त्यांच्या वकिलाला म्हटलं की ते कुठे आहे तुम्हाला CBI ने दिलेली क्लीन चिट आणि बिहार पोलिसांनी दिलेली क्लीन चिट? तर त्याच्याकडे काही उत्तरच नव्हतं. मी म्हटलं हे CBI ने प्रेस नोट काढली, दिशा साली यांची केस आम्ही इन्व्हेस्टिगेटच केली नाही, क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही. पुढे जाऊन तुम्ही देखील CBI कडे जाऊ शकतात, काय पुरावे ते महत्वाचे ते देऊ शकतात. येस आणि होणारच आहे ते. दुसरी गोष्ट, त्यांनी काय सांगितलं की दिशा साली यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी दखल घेतली आहे. मी म्हटलं कोणत्या सुप्रीम कोर्टाने घेतली? आम्हालाच माहित नाही. आमच्या मुलीच्या, क्लायंटच्या मुलीच्या याची दखल घेतली आहे. तर काही उत्तरच नाही. म्हटलं त्याच्यात केस नंबर द्या ना, कुठं दखल घेतली तर. मग मी आमचं काय म्हणणं आहे की ते म्हणजे इंडियाचं सुप्रीम कोर्ट आहे की पाकिस्तानचं सुप्रीम कोर्ट आहे की तालिबानचं सुप्रीम कोर्ट आहे, ते त्यांनी स्पष्ट करावं ना. ते हे खोटं जे ॲफिडेव्हिट दिलं आहे आदित्य ठाकरेंनी, म्हणून आदित्य ठाकरेला कस्टडीत घेण्याचा अर्ज आमचा दाखल झाला आहे कालच. तो बोर्ड नंबर पण आला आहे, त्याची कॉपी आता आम्ही सगळ्या मीडियाला पाठवतोय. तर मग त्यांना माहित पडेल की कोण खोटं आहे आणि कोण खरं आहे. मात्र कोर्टाने देखील काही 2 आठवडे वाढून दिले असं देखील कळते की तुम्हाला वेळ देतात, पुन्हा वेळ सरकारला पुन्हा 2 आठवड्याची वेळ दिली असं समजलं. काय वाटतं त्यामध्ये कुठंतरी हे सर्व गोष्टी समोर येतील अजून? हा, हे होऊ शकतं. म्हणजे जर अक्कल आली, संबंधित
आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना, तर पुढच्या डेटच्या आधी FIR दाखल करून येतील. नाही तर यांना कायदा कळत नाही म्हणून यांना जॉबमधून काढा. सुप्रीम कोर्टाची आणि बॉम्बे हायकोर्टचीच गाईडलाईन आहे, त्याच्या अगेन्स्टमध्ये यांनी तपास केला म्हणून यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये 6 महिने जेल आणि आरोपीला वाचवण्यासाठी पदाचा दुरुपयोग केला म्हणून डिफरंट केसेस आजीवन कारावासाच्या शिक्षेचे त्याच्यामध्ये कारवाई करा. याचं तर आमचं आर्ग्युमेंट आहेच. लाडक्या बहिणीचं सरकार म्हणतात, का वाटतं न्याययोग्य ते मिळेल का? दिशा सालेंच्या कुटुंबियांना, तिच्या वडिलांना अनेक वेळा आता अत्याचार झाला म्हणून तुम्ही म्हणतात, तर वारंवार तिला या गोष्टी समोर त्याच्या वडिलांना समोर जातात. का वाटतं या केसमुळे कुठंतरी कुटुंबियांना मोठ्या प्रकारात दुःख होतं की त्यांचा न्याय मिळत नाही? हे पण चांगला तुमचा एक म्हणजे फेर प्रश्न आहे. न्यायाला उशीर होतोय आणि त्याच्यासाठी हे काही डिसऑनेस्ट पोलीस अधिकारी जबाबदार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी, त्यांच्यावर कारवाई करावी. राहिला विषय, त्यांनी मदत केली तर लवकर न्याय मिळेल, डिले झाला तर आम्ही कोर्टातून, आमचं तर प्रोसिजर चालूच आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही, बस एवढंच म्हणू शकतो. मात्र या केस संदर्भात अनेक आता राजकारणी लोक जे आहेत ते आदित्य ठाकरेला घेराव घालतायत पाहायला मिळतं. पावसाळी अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये देखील अनेक आरोप प्रत्यारोप आदित्यने होतात. का वाटतं अधिवेशनामध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला जाईल आणि त्यानुसार कोणतरी त्या कुटुंबाच्या मागे उभं राहील? हा मुद्दा तर गाजेल, कारण बघा मागच्या वेळेस पण आपण बघितलं असेल की ते राम कदम साहेब असतील, नितेश राणेजी तर पहिलेपासून आहेत, तो विषय वेगळा, पण शंभूराजे देसाई, आज प्रताप सरनाईक पण बोलले, त्याच्यानंतर असे अमित साटम आहेत, असे खूप ते तर आहेत, पीडितांच्या मागे उभे आहेत. पण त्यांना हे डिसऑनेस्ट पोलीस अधिकारी असंच फिरवत आहे. आता त्यांना काय हे काय करतात माहिती आहे का? आरोपी पोलिसांना वाचवायचं आहे, आदित्यला वाचवायचं आहे, पैसे घेतले काय केले त्यांचा विषय. त्यांना काय सांगतात, अरे साहेब उसमें कुछ मिला नाही. अरे मिला क्या नाही आम्हाला सांगा ना. तुम्हाला आठवत असेल कमिशनर ऑफिसच्या समोर येऊन मी सांगितलं होतं प्रोसिजर काय आहे. सुप्रीम, मी म्हणतो म्हणून नाही, हे सुप्रीम कोर्ट म्हणते, FIR रजिस्टर करा, एक चांगला अधिकारी द्या, 7 दिवसात चार्जशीट पाठवायची, एवढे पुरावे आम्ही आणून देतो तुम्हाला फक्त 7 दिवसात. आणि आमचे जे पोलीस प्रोटेक्शन द्या, मी आय विटनेसला समोर आणीन आणि मी तुम्हाला सांगतोय आम्ही जे काही आमच्याकडे व्हिडिओ वगैरे आहे ते सगळं कोर्टात चालवणार आहोत. आम्ही काय फिर्यादी आहेत त्यांना कुठेतरी भीती घातली जाते का? काही गोष्टी समोर येत नाही, काही गोष्टी समोर न आल्यामुळे ह्या केसला उशीर पण लागतो? हा, साक्षीदारांना भीती आहे, कारण या केसच्या संबंधित जवळपास 10 विटनेस आहे. कुणाचे मर्डर झाले, कुणी गायब झाले, कुणाला मर्डर करून ऍक्सिडेंट दाखवला, कुणाला सुसाईड दाखवला, तर हे आहे म्हणून भीती आहे. परंतु आम्ही आमचा जो काही विषय आहे तो सेक्युअर करून ठेवला आहे. आणि मी आत्ताही सांगतो, पुन्हा एकदा रिपीट करतो, मर्डर आणि गँगरेप याचे म्हणजे या गुन्ह्याला सिद्ध करण्याकरता लागणारे पुरावे आणि आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. एक दुसरी गोष्ट तुम्हाला आणखीन एक बघा, एक तुमच्या प्रश्नात एक चांगला मुद्दा आठवला, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सगळ्या पत्रकारांनी प्रश्न विचारला होता बघा, आणि इंटरव्ह्यू पण झालेला आहे टीव्हीवर, की आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला की तुम्ही दिशा सालेंना ओळखता का? आत्ताचा लेटेस्ट आमच्या कंप्लेंटच्या नंतर तो मी ग्रुपवर पण टाकला आहे मीडियाच्या, पूर्ण इंटरव्ह्यू मोठ्या न्यूज चॅनलचा. तर त्यांनी सांगितलं मी बोलणार नाही, मी फक्त न्यायालयात बोलेल. म्हणजे तुम्ही ओळखता की नाही? बिलकुल सांगणार नाही. अच्छा ठीक आहे, त्या दिवशी तुमचं लोकेशन कुठं होतं? कारण पहिल्यांदा खोटं लोकेशन सांगून फसले होते, तर मग ते काय म्हणते, नाही तुम्ही कोर्ट आहात का? तुम्हाला सांगणार नाही, कोर्टात सांगेन. झालं, हे व्हिडिओ आहे ते आम्ही घेतलाय कोर्टाच्या रेकॉर्डवर. ज्या दिवशी न्यायालयात 14 जून 2025 ऍफिडेव्हिट फाईल केलं आदित्य ठाकरेंनी, त्याच्यात दिशा सालेंना ओळखतो की नाही ओळखत याचं काहीच उत्तर नाहीये. त्या दिवशी मी कुठे होतो, माझं मोबाईल टॉवर लोकेशन त्याचं काहीच उत्तर नाही आहे. त्यांच्यावर जे आम्ही आरोप केले की हे नार्कोटिक्स ब्युरोचा रिपोर्ट आहे, आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया हे सगळे जण ड्रग्सचा बिझनेस करतात, त्याचं काहीच उत्तर नाही आहे.
तर अशा खूप गोष्टी आहेत. तर कायद्यात काय आहे माहिती आहे का, ज्या आरोपाला तुम्ही नाकारलं नाही, सायलेन्स अमाउंट्स टू ऍडमिशन, म्हणजे ते आरोप तुम्हाला मान्य आहे. तर हे एक छोटीशी गोष्ट कॉमन मॅनच्या लक्षात नाही आली. पत्रकारांना विचारलं सांगायचं, कोर्टात सांगतो, कोर्टात गेलं तर त्याच्यात काही उत्तरच द्यायचं. तर हे असा हा प्रकार आहे. नक्कीच दिनेश ओझा वकील ॲडव्होकेट त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात असे जे पुरावे आहेत त्यांनी कुठेतरी सिद्ध होतील, त्यामुळे नक्कीच कुठेतरी आदित्य ठाकरेंना दिलासा मिळाला का आणि येणाऱ्या काळात अडचणी वाढणार का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. मात्र दिशा सालेंचे वकील दिनेश ओझा ही त्यांची लढाई जी आहे ती अशीच चालू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुहाद, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.